महाशिवरात्रीला बनवा कमी तेलात चटपटीत रेसिपी। कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त 2 बटाट्यामध्ये बनवा हा प्लेटभर नाश्ता। सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या। कुकरमध्ये बटाटे अर्धे फुटतील एवढं पाणी घालून बटाटे उकडून घ्या। कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्या म्हणजे बटाटे एकदम छान उकडतील। अर्धी वाटी साबुदाणा भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। त्यानंतर उकडलेले बटाटे किसून किंवा स्मॅश करून घ्या। किसलेल्या बटाट्यामध्ये 4 ते 5 चमचे साबुदाण्याचे पीठ घाला। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्या। त्यानंतर सर्व मिश्रण चांगले एकजीव होईल या पद्धतीने व्यवस्थित मळून घ्या। पीठ थोड्या वेळ तसेच भिजू द्या। मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी शेंगदाणे, थोडे खोबऱ्याचे काप, 1 हिरवी मिरची, छोटा आल्याचा तुकडा, अर्धा चमचा साखर, 1 काळ्या मिठाचा खडा, अर्धा चमचा मीठ सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या। हे झालं सारण तयार। आता पिठाला थोडंसं तेल लावून मळून घ्या। त्यानंतर हाताला तेल लावून पिठाचा एक छोटा गोळा घ्या व त्या पिठाला वाटीचा आकार देऊन त्यामध्ये सारण भरून छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्या। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्या। फक्त उकडलेल्या 2 बटाट्यामध्ये मी हे 10 ते 11 बॉल्स तयार करून घेतले। आधी आता मी तेलात हे बॉल्स फ्राय करून घेतले। त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने म्हणजे मी अप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून हे बॉल्स भाजून घेतले। दोन्ही पद्धतीने ही रेसिपी अगदी छान बनते आणि शिवाय कुरकुरीतही होते। तर या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। थँक्यू।